ऐका ना, आज ज्यांचं नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे असे FDA आयुक्त तुकाराम मुंढे. खरं सांगायचं तर या अधिकाऱ्याला मानलं पाहिजे. तुकाराम मुंढे यांच्यासारखे फक्त 100 अधिकारी जरी या देशाला लाभले ना तर हा देश खूप वेगाने पुढे जाईल. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच धडाधड कारवायांचा सपाटा लावला. 25 मे ते 31 मे या फक्त 8 दिवसांच्या कालावधीत भेसळ करणाऱ्या तब्बल 203 संस्थांवर कारवाया केल्या. 102 जणांना अटक केली आणि जवळपास 2 कोटी रुपयांचा माल जप्त केला. आता जरा विचार करा, जे लोक दूध, पनीर आणि इतर अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून लोकांच्या आरोग्याशी खेळतात त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करणं किती महत्त्वाचं होतं. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेतही तुकाराम मुंढे यांनी काही मोठे निर्णय जाहीर केले. सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे आता गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजे गुटखा माफियांना आता कायद्याचा खरा धाक जाणवू शकतो. त्याचबरोबर त्यांनी रुग्णांच्या हक्काबद्दलही सांगितलं. अनेक वेळा रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे घ्यावी लागतात असा समज असतो, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक बाहेरच्या कोणत्याही मेडिकलमधून औषधे खरेदी करू शकतात. हा त्यांचा अधिकार आहे. काही दिवसांपासून त्यांना धमकी आल्याच्या चर्चाही सुरू होत्या, पण त्यावर त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना कोणतीही धमकी आलेली नाही आणि सोशल मीडियावर फिरणारी क्लिप ही जुनी आहे. इतकंच नाही तर FDAच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांनाही त्यांनी कडक इशारा दिला. कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्याची ताकद दाखवून दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. याआधीही केमिकल आणि युरिया वापरून पिकवलेले आंबे, बनावट पनीर आणि भेसळयुक्त दूध आणि भ्रामक औषधांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल विश्वास वाढताना दिसतो. आणि खरं तर देश पुढे जातो तो घोषणा देऊन नाही, तर अशा प्रामाणिक, निर्भीड आणि जनतेसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे. खरंच तुकाराम मुंढेंना शिवरायांचं चिलखत लाभावं आणि त्यांनी भेसळीचा अफजल असाच फाडावा. तुकाराम मुंढे यांच्यासारखे कडक, प्रामाणिक आणि जनतेसाठी काम करणारे अधिकारी प्रत्येक विभागात असायला हवेत का? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा.